हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील 25 अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. त्यासोबतच आपण या एमसीक्यूचे आन्सर्स, त्यांचे डिटेल एक्सप्लेनेशन्स पण याच व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा नक्कीच खूप फायदा या व्हिडिओमधून होणार आहे. तर सुरू करूया आपल्या प्रश्नांना. तर मित्रांनो, अॅनालॉजी या टॉपिकमध्ये जे तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या असतात आणि त्या गोष्टींमधला सहसंबंध दिलेला असतो. तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला ज्या गोष्टी दिल्या पहिल्या 2 गोष्टींमधला सहसंबंध लावायचा आहे, त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आयडेंटिफाय करायचं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या गोष्टीचा चौथ्या गोष्टीशी संबंध लावायचा आहे. जसं की तुम्हाला इथे दिलंय नदी, प्रवाह, महासागर, प्रश्नचिन्ह किंवा रिव्हर, स्ट्रीम, ओशन, क्वेश्चन मार्क. तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला नदी आणि प्रवाह यांच्यामधला संबंध ओळखायचा आहे आणि त्याच्यानंतर सिमिलर संबंध महासागर आणि त्याच्या योग्य ऑप्शन सोबत लावायचा आहे. म्हणजे हे जे रिलेशन तुम्ही आयडेंटिफाय कराल त्या रिलेशनवरूनच तुम्ही आन्सर शोधणार आहात. तर याच्यामध्ये तुम्हाला दिलंय आता नदी, प्रवाह. आता नदी आणि प्रवाह म्हटल्यानंतर नदी आपल्याला माहिती आहे, नदीमधून पाणी वाहतं आणि पाण्याच्या वाहण्याला आपण प्रवाह असे म्हणतो. जसं नदीमधून पाणी वाहतं तसंच महासागरामधून पण पाणी वाहतं. ते पाणी जे वाहतं ते पृथ्वीच्या परिवलनामुळे वाहतं. तर महासागरातल्या वाहणाऱ्या पाण्याला पण आपण प्रवाहच म्हणतो. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ, प्रवाह. कारण नदीच्या बाबतीत प्रवाह आहे, पाणी वाहतंय, प्रवाह वाहतोय. महासागरामध्ये जे पाणी वाहतं त्यालाही आपण प्रवाहच म्हणतो. सो रिव्हर, स्ट्रीम, ओशन, करंट, ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. मॅगझिन एडिटर, ड्रामा, क्वेश्चन मार्क. मासिक संपादक, नाटक, प्रश्नचिन्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 2 गोष्टींमधला आपण संबंध लावू शकतो, मासिक आणि संपादक. आपल्याला माहिती आहे मासिक हे महिन्यातून एकदा प्रकाशित केलं जातं आणि ते प्रकाशित करण्याचं काम संपादकाचं असतं. म्हणजे इथे काम आणि काम करणारा व्यक्ती हे रिलेशन इथे दिलेलं आहे, वर्क आणि वर्कप्लेसचं. तर सिमिलर रिलेशन तुम्हाला तुमचं आन्सर आयडेंटिफाय करण्यासाठी लावायचंय. तर आपण कसं लावणार, जसं संपादक मासिक प्रकाशित करतो तसं नाटक प्रकाशित म्हणण्यापेक्षा नाटक या गोष्टीशी रिलेटेड एखादा शब्द आपण खाली शोधू शकतो. तो आहे दिग्दर्शक किंवा अभिनेता. तर या दोन्ही पैकी दिग्दर्शक जो आहे तो हे नाटक डायरेक्ट करण्याचं किंवा दिग्दर्शित करण्याचं काम करतो. म्हणजे ही जी लेवल आहे कामाची, संपादकाच्या कामाची जी लेवल आहे तीच कामाची लेवल इथे दिग्दर्शकाची आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन अ, दिग्दर्शक. ऑप्शन ए, डायरेक्टर. ठीक आहे, समजलंय मग? चालेल, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे GIKM HJLN PRTV आणि क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये, अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला पहिल्या 2 गोष्टींमधला सहसंबंध लावणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट आपोआप शोधता येईल. तर मग आपण जर पाहिलं इथे आपण लिहून घेऊयात पहिले GIK आणि M. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला माहित आहे, जर आपण A to Z अशी एक सिरीज बनवली आणि त्याच्यामध्ये आपण नंबरिंग केलं, A ला 1 नंबर दिला, सपोज B ला 2 दिला, C ला 3 दिला, नंतर D ला 4 नंबर दिला, 5, असं करत करत ज्यावेळेस आपण Z पाशी जाऊ त्यावेळेस आपण Z ला 26वा नंबर देऊ. 26 नंबर हा Z ला येईल. तर याच्यावरनं आपल्याला त्या अल्फाबेटची, त्या लेटर्सची पोझिशन या वर्णमालेमध्ये कळेल किंवा या अल्फाबेट्समध्ये कळेल. तर तीच पोझिशन आपण इथे लिहून घेऊया. ज्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील त्यावेळेस सगळ्यात पहिले महत्वाचं काम म्हणजे तुम्ही त्या प्रश्नांच्या किंवा त्या लेटर्सच्या पोझिशन पहिले
सोल्युशन मध्ये मेन्शन करायला हव्यात. समजा आता इथे जी ची जी पोझिशन असणार आहे ती 7 नंबरची पोझिशन असेल. 7 नंबरला जी येतोय, त्याच्यानंतर आय जो आहे तो 9 नंबरला असणार आहे. नंतर के आहे, तर के ची जी पोझिशन आहे ती 11 आहे. एम ची जी पोझिशन आहे ती 13 आहे. त्यानंतर याच्याशी संबंधित असणारा जो आपल्याला ग्रुप दिलाय तो आहे एच, जे, एल आणि एन. आता या केसमध्ये जर आपण पाहिलं, एच ची पोझिशन जी आहे ती 8 आहे. त्याच्यानंतर जे ची पोझिशन ही 10 आहे. के 12 नंबरला वर्णमालेमध्ये येतो आणि एन जो आहे तो 14 नंबरला येतो. आता आपण या दोन ग्रुप्समध्ये त्यांच्या अल्फाबेटच्या पोझिशन्स पाहूयात. इथे 7, इथे 8, इथे 9, इथे 10, 11, 12, 13 आणि 14. म्हणजे आपल्याला स्पष्ट दिसतंय की आपण 1 नंबरच्या याच्यामध्ये 1 ऍड केला तर आपल्याला त्याच्याशी संबंधित असणारा एच हा अक्षर मिळतो. आयच्या बाबतीत आपण तेच केलं. जर आपण 1 ऍड केला तर आपल्याला जे मिळाला. के च्या बाबतीत आपण तेच केलंय. एम च्या बाबतीत पण आपण तेच केलंय. म्हणजे ज्या वेळेस आपण या शब्दाचा आणि या शब्दाचा किंवा या ग्रुपचा आणि या ग्रुपचा, पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपचा संबंध लावतोय, तर प्रत्येक लेटरच्या पोझिशन मध्ये आपल्याला +1 ऍड करावा लागतोय. मग हाच सिमिलर जो संबंध आहे तो आपण या दिलेल्या ग्रुपसाठी यूज करूयात. तर आपण तो लिहून घेऊयात, PRTV. आता याच्यामध्ये पी ची जी पोझिशन आहे ती 16 म्हणजे 16 आहे. त्याच्यानंतर आर 18 नंबरला आहे. टी जो आहे तो 20 नंबरला आहे. व्ही जो आहे तो 22 नंबरला आहे. याच्यानंतर मग आपण काय करू, याच्यामध्ये प्रत्येक लेटरच्या पोझिशन मध्ये 1 ऍड करत जाऊ, म्हणजे आपल्याला पुढचं लेटर मिळेल. आता पी 16 नंबरला आहे, म्हणजे 17 नंबरला असणारं जे लेटर आहे ते क्यू असणार आहे. आर 18 नंबरला आहे, त्याच्यानंतर 19 नंबरला जे असणारं लेटर असणार आहे ते एस असणार आहे. टी नंतर यू येतं, व्ही नंतर डब्ल्यू येतं. त्याच्यामुळे QSUW असा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे का ते आपण चेक करूयात. तर ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर ऑप्शन ए जो आहे QSUW हा ऑप्शन आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन ए असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकता. चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला ग्रुप दिलेत EGIKLJHF SUWY आणि क्वेश्चन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आपल्याला 2 ग्रुप दिलेत. त्यांचं रिलेशन आपल्याला पहिले आयडेंटिफाय करायचं. त्याच्यानंतर तिसरा जो ग्रुप आहे सेम रिलेशन यूज करून चौथा आपल्याला इथे आयडेंटिफाय करावा लागणार आहे. तर आपण पाहूयात इथे EJIK आणि पुढचा आहे LJHF. जर आपण मागच्याच प्रश्नाप्रमाणे इथे पण नंबर्स दिले तर आपल्या लक्षात येईल की ज्यावेळेस आपण या पहिल्या ग्रुपच्या के मध्ये 1 ऍड करू आणि 1 नंबरला लिहू, म्हणजे आता शेवटचा जो लेटर आहे तुम्ही इथे 1 नंबरला लिहित आहे, 1 नंबरला लिहू, त्यावेळेस तुम्हाला पुढचा लेटर म्हणजेच या शेजारच्या ग्रुप मधला लेटर येतोय. आता इथे आय आहे, आय मध्ये तुम्ही परत +1 ऍड करा आणि तो 2 नंबरला लिहा, +1. जी मध्ये परत तुम्ही +1 ऍड केला तर तुम्हाला पुढचं एच लेटर मिळेल आणि ई मध्ये +1 ऍड केल्यानंतर तुम्हाला एफ लेटर मिळेल. म्हणजे काय केलंय इथं रिव्हर्स ऑर्डर दिलेली आहे. इथे शेवटचा अल्फाबेट घेतलाय आणि तो रिराईट करताना पहिल्या नंबरला लिहिलाय, इथे शेवटून 2 नंबरचा घेतलाय, इथे दुसऱ्या नंबरला, इथे लास्ट बट 3 नंबरचा घेतलाय आणि इथे तिसऱ्या नंबरला, आणि इथे पहिला घेऊन इथे शेवटच्या नंबरला टाकलाय. तर याच्यावरनं आपण तिसऱ्या ग्रुपमध्ये सेम लॉजिक यूज करून त्याचं आन्सर आयडेंटिफाय करू शकतो. तर सेम लॉजिक आपल्याला यूज करायचंय. आपण ते लिहून घेऊयात, SUW आणि Y. आता काय करायचंय आपल्याला, हा जो शेवटचा लेटर आहे तो आपल्याला पहिला घ्यायचा आहे आणि पहिला घेताना त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा आहे त्याच्या पोझिशन मध्ये. आता Y जो आहे
त्याच्यामध्ये एक ऍड करतोय, म्हणजे वायच्या नंतरचा लेटर आपल्याला घ्यायचंय. तर आपल्याला माहिती आहे वाय नंतर जे लेटर आहे ते झेड आहे. ठीक आहे, शेवटचा अल्फाबेट घेतला आपण आणि एक नंबरला लिहिला. त्याच्यानंतर आपण शेवटून दुसरा जो डब्ल्यू आहे तो आता 2 नंबर लिहिणार आहोत. डब्ल्यू नंतर एक्स येतो, त्याच्यानंतर यू आहे आपल्याकडे, तो आपण आता 3 नंबरला लिहिणार. यू नंतर व्ही येतो आणि जो पहिला एस आहे तो इथे आपण शेवट लिहिणार. एस नंतर टी हे लेटर येतं. तर ZXVT हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन ए ZXVT हे इथे योग्य उत्तर आहे. इथे तुम्हाला नंबर्स दिलेत. नंबर्स आहेत 4, 10, 8 आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे इथे तुम्हाला पहिले 4 आणि 10 या दोन्ही मधलं एक रिलेशन आयडेंटिफाय करावं लागेल आणि सिमिलर रिलेशन तुम्हाला अप्लाय करून 8 सोबत कुठला अंक येऊ शकतो हे आयडेंटिफाय करावं लागेल. तर आपण साध्या याच्यामध्ये एक रिलेशन याच्यामध्ये लावू शकतो. जर आपण 4 मध्ये 6 ऍड केले, 4 मध्ये 6 ची बेरीज केली तर तुम्हाला 10 हा अंक मिळतो. सेम लॉजिक आपण जर इथे लावलं 8 + 6 तर तुम्हाला 14 म्हणजे 14 हा अंक मिळेल. तर तुम्हाला ऑप्शन्स मध्ये दिसतंय का कुठे? तर हो, ऑप्शन डी जो आहे 14 तो याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे 1 2 4 7 3 4 6 9 क्वेश्चन मार्क 2 3 5 8. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला पहिली जोडी दिली आहे जी 1 2 4 7 आणि 3 4 6 9 ही आहे आणि या जोडीतला आपल्याला सहसंबंध ओळखायचा आहे. या दोन्ही ग्रुपमध्ये जो संबंध असेल, जे रिलेशनशिप असेल, ते रिलेशनशिप यूज करून आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय संख्या येईल हे आयडेंटिफाय करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे बघू शकतो आपण इथे आपला पहिला जो ग्रुप आहे तो लिहिलाय 1 2 4 7 3 4 6 9 हा ग्रुप लिहिलाय. आता या डिजिट्स मध्ये, या अंकांमध्ये कुठला संबंध आपल्याला सापडतो ते आपण पाहूयात. समजा आपण 1 + 2 केलं तर आपल्याला 3 मिळतंय, 2 + 2 केलं तर आपल्याला 4 मिळतंय, 4 + 2 केल्यानंतर आपल्याला 6 ही संख्या मिळेल आणि 7 मध्ये +2 केल्यानंतर आपल्याला 9 हे मिळेल. म्हणजे इथे एक कॉमन रिलेशन आपण आयडेंटिफाय केलंय. प्रत्येक डिजिट मध्ये ज्या वेळेस आपण 2 ऍड करू त्यावेळेस आपल्याला हा दुसरा जो ग्रुप आहे तो मिळतो. तर हाच संबंध, हेच रिलेशनशिप आपण यूज करून याला संबंधित असणारा, याला रिलेटेड असणारा दुसरा ग्रुप आयडेंटिफाय करू शकतो. आता जेणेकरून आपण इथे पाहू शकतो की क्वेश्चन मार्क अगोदर दिलाय आणि हा दुसरा ग्रुप नंतर दिलाय. म्हणजे आपल्याला इथे असं म्हणता येईल की अशी कुठली संख्या आहे ज्याच्यामध्ये आपण 2 ऍड केल्यानंतर आपल्याला 2 मिळेल. तर if we added 0 + 2 then we will get 2. In case of 3 जर 1 असेल तर आपण +2 केल्यानंतर आपल्याला 3 मिळेल. इन केस ऑफ 5 आपल्याला इथे 3 + 2 करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला 5 हा नंबर मिळेल. 8च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 6 + 2 = 8. म्हणजे आपल्याला हवी असणारी जी संख्या आहे, हवा असणारा जो ग्रुप आहे, द ग्रुप इज 0 1 3 6. तर हा ऑप्शन पाहूयात आपण. 0 1 3 6 ऑप्शन ए आपल्याकडे आहे, ज्याच्यामध्ये हे जे रिलेशन आहे +2चं, जे पहिल्या पेअर मध्ये आहे, सेम रिलेशन दुसऱ्या पेअर मध्ये वापरून आपण हा ऑप्शन आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन ए. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय न्यूज आणि त्याची पेअर दिली आहे 14 5 26 आणि 19. दुसरं आहे पेपर आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. तर आता या केसमध्ये आपल्याला पेपरशी रिलेटेड असणारी जी संख्या किंवा अंकांचा जो ग्रुप आहे तो आपण इथे आयडेंटिफाय करायचा आहे. तर त्यासाठी आपण या पहिल्या जोडीमध्ये दिलेली जी न्यूज वर्ड आहे आणि हे जे अंक आहेत यांच्यामध्ये आपण पहिले रिलेशनशिप एस्टॅब्लिश करूयात. तर आपण इथे लिहून घेऊयात न्यूज आणि 14 5 23 आणि 19. इथे फक्त नंबर्सची, या अल्फाबेट्सची रिप्लेसमेंट केलेली आहे नंबर्सने. तर हे नंबर कुठले आहेत? जर आपण, जसं मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं,
A to Z आपण त्यांना नंबर्स दिले. A ला 1 दिला तर आपण B ला 2 देणार, C ला 3 देणार, D ला 4 देणार. असं करत करत Z ला आपण 26 नंबर देणार. तर या नंबर्स मध्ये काय होतं, हा N जो आहे, N ला आपण 14 नंबर त्या सिरीज मध्ये देऊ शकतो. E जो आहे तो 5 नंबरला असेल, W हा 23 नंबरला आणि S हा 19 नंबरला. तर आपण इथे या अंकांमध्ये पाहू शकतो, या नंबर्स मध्ये पाहू शकतो की ऍज इट इज यांना फक्त इथे रिप्लेस केलंय. N 14, E 5, W 23 आणि S 19. तर या रिलेशनशिपचा यूज करून आपण पेपर सोबत त्याचा जो पेअर असणार आहे तो आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर तो कसा करणार, आपण याचे रेस्पेक्टिव्ह त्या सिरीज मधले किंवा अल्फाबेटिकल सिरीज मधले नंबर्स इथे राईट डाऊन करू शकतो आणि त्याच्यावरनं आपण आयडेंटिफाय करू शकतो की याला रिलेटेड असणारा कुठला नंबर्स आपल्याला ऑप्शन मध्ये दिलाय. तर पीच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पीचा जो नंबर आहे तो 16 आहे. पी 16व्या नंबरला अल्फाबेट सिरीज मध्ये ठेवलेला आहे. नंतर ए 1 नंबरला आहे, परत पी 16, ई 5 नंबर आणि आर जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये ठेवलेला आहे. तर मग हा जो नंबर आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये दिसतोय का ते आपण पाहूयात. 16 1 16 5 18. तर इथे आहे 16 1 16 5 18. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आलंय लक्षात? सोपं आहे. इथे A to Z 1 to 26 लिहिलं तर आपल्याला हे नंबर्स मिळतात, त्यांच्या पोझिशन मिळतात आणि त्या पोझिशन आपण इथे ऍड करून आपल्याला हे रिलेशनशिप मिळालं आणि सेम रिलेशनशिप आपण यूज करून याचा जो असणारा नंबर आहे, रिलेटेड नंबर, तो आयडेंटिफाय केलाय. ठीक आहे, चला आता पुढचा आपण प्रश्न पाहूयात. ग्रेट 25 नंबर क्वेश्चन मार्क. तर इथे आपण पाहू शकतो की ग्रेट या पूर्ण वर्डला 25 हा नंबर देण्यात आलेला आहे आणि नंबर या वर्डला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. जर आपण मागच्या प्रश्नाप्रमाणे याच्यामध्ये जर पोझिशन्स दिल्या, प्रत्येक अल्फाबेटला पोझिशन दिल्या आणि त्यांच्यावरती काही मॅथमॅटिकल ऑपरेशन जरी केलं तरी 25 आपल्याला इझिली मिळणार नाही. पण आपण जर दुसरं लॉजिक इथे यूज केलं की याच्यामध्ये पहा, टोटल जे अल्फाबेट्स आहेत ते 5 आहेत आणि या केसमध्ये टोटल अल्फाबेट हे 6 आहेत. तर आपण जर 5चा स्क्वेअर घेतला 25 हे आन्सर मिळतं. तर हे लॉजिक आपण जर इथे यूज केलं, सपोज 6चा स्क्वेअर 6चा वर्ग केला तर आपल्याला 36 हे आन्सर मिळेल. तर आपण चेक करूयात 36 आन्सर आपल्याला ऑप्शन मध्ये आहे का. तर हो, 36 आन्सर जे आहे ऑप्शन ए मध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 36 ऑप्शन ए. ठीक आहे, आलंय लक्षात? चला आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. इथे आपल्याला प्रश्न दिलाय आता PANTDMSIP क्वेश्चन मार्क. तर इथे आपल्याला नेहमीप्रमाणे आपण पहिल्या पेअर मधलं एक रिलेशन आयडेंटिफाय करणार आणि तेच रिलेशन जे आहे ते पुढच्या पेअरसाठी अप्लाय करणार. तर आपण इथे पाहू शकतो, आपण इथे नंबर लिहिले PAN आणि TDM ही आपली पहिली पेअर आहे. तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये या पेअर मध्ये असणारा जो संबंध आहे, जे रिलेशन आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करणार आणि त्यानंतर ते सेम रिलेशन आपण पुढे अप्लाय करून आन्सर काढणार आहोत. तर चला मग आपण यांच्या पोझिशन लिहून घेऊयात. P जो आहे तो 16 नंबरला म्हणजे 16 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. A हा 1 नंबरला आहे. त्याच्यानंतर N हा 14 नंबरला म्हणजे 14 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये घेतलेला आहे. T हा 20 नंबरला आहे. D 4 नंबर आणि M हा 13 नंबरला आहे. त्याच्यानंतर S जो आहे, S हा 19 नंबर, I 9 नंबर आणि P 16 नंबर. हे आपण त्यांचे अल्फाबेटिकल सिरीज मधले नंबर्स देऊन घेतले आहे. तर आपण आता एखादं रिलेशनशिप याच्यामध्ये एस्टॅब्लिश होतंय का ते पाहण्याचा प्रयत्न करू. आता पहिला याचं लेटर P आणि याचं पहिलं लेटर T याच्यामध्ये काही रिलेशन दिसतंय का पाहूयात. तर इथे 16 नंबरला P आहे, 20 नंबरला T आहे. तर याच्यामध्ये एक +4चं प्रायमरी रिलेशन आपण म्हणू शकतो, हे असू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा अल्फाबेट घेऊयात जो की A आहे आणि इथला दुसरा अल्फाबेट जो आहे TDM मधला तो 4 आहे. तर यांच्यामध्ये आपण +3 मीन्स 1 + 3 हा 4 हे रिलेशन याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण तिसरा अल्फाबेट घेऊयात जो की N आहे
N14 नंबरला आहे, M13 नंबरला आहे. तर याच्यामध्ये आपण 14 - 1 केलं तर आपल्याला 13 मिळतं. तर हे एक रिलेशन आपण इथे आयडेंटिफाय केलं आणि आता हे सेम रिलेशन आपण या ठिकाणी अप्लाय करूयात. आता S जो पहिला अल्फाबेट आहे इथे आपण पाहिलाय तिथे +4 केलंय. तर आपण जर S मध्ये +4 केलं तर आपल्याला 23 नंबरचा अल्फाबेट मिळेल. त्याच्यानंतर I मध्ये आपण जसं इथं I मध्ये +3 केलं आहे, इथे आपण I मध्ये +3 करू, त्यावेळेस आपल्याला 11 नंबरचं अल्फाबेट मिळेल, 12 नंबरचं अल्फाबेट मिळेल. आणि आता या केसमध्ये P च्या बाबतीत आपल्याला काय करायचंय, आपल्याला -1 करायचंय. मग 16 - 1 म्हणजेच इथे 15 असेल. तर आपण जर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये पाहिलं तर 23 नंबरला असणारं जे अल्फाबेट आहे ते आहे W. त्याच्यानंतर 12 नंबरला जे अल्फाबेट आहे ते L आहे आणि राहिलं 15 नंबरला असणारं जे अल्फाबेट आहे ते O आहे. ठीक आहे. तर मग WLO हे अल्फाबेट्स आपण ऑप्शन्स मध्ये पाहूयात, इथे आपल्याला दिले आहेत का. तर हो, ऑप्शन नंबर 4 किंवा डी ऑप्शन मध्ये WLO हे आन्सर आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल WLO ऑप्शन डी. ठीक आहे, समजलंय मग. तर आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. मित्रांनो, प्रश्न आहे FGE HJ BCA DF. आपल्याला ही एक पेअर दिली आहे, ही एक जोडी दिली आहे. त्याच्यानंतर आहे VWU XZ आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला याच्याशी रिलेट करणारी एखादी जोडी ऑप्शन्स मधून आयडेंटिफाय करायची. तर ते आपण कसं करणार, आपण नेहमीप्रमाणे पहिल्या पेअर मधला किंवा पहिल्या जोडीमध्ये असणारे जे रिलेशनशिप आहे ते आपण पहिले आयडेंटिफाय करणार आणि त्याच्यानंतर पुढच्या जोडीमध्ये सेम लॉजिक, सेम रिलेशनशिप यूज करून त्याचा आन्सर काढणार. तर इथे आपल्याला दिसतंय FGEHJ ते आपण लिहून घेतलंय, BCADF आपण हे लिहिलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूयात, आपण यांच्यामध्ये रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करूयात. आता जर तुम्ही या अल्फाबेट्सला पोझिशन्स दिल्या आणि त्यांच्यामध्ये सरळ सरळ दोन जोड्यामधला संबंध शोधण्याचा जर प्रयत्न केला तर त्या केसमध्ये कुठलंही रिलेशन इथे इस्टॅब्लिश होत नाही. पण यामध्ये एका वेगळ्या प्रकारचं रिलेशनशिप इस्टॅब्लिश होत आहे. तर ते कसं, F आणि G आणि EH आणि HJ या अल्फाबेट्स मध्ये एक रिलेशन इस्टॅब्लिश होतं. तर आपण त्यासाठी यांची जी नंबरिंग आहे ती नंबरिंग आपण पहिले देऊन घेऊयात. तर F जो आहे तो अल्फाबेटिकल सिरीज मध्ये 6 नंबरला आहे, G 7 नंबर, E 5 नंबरला आहे, H 8 नंबर आणि J 10 नंबरला आहे, B 2 नंबर, C 3, A1. त्याच्यानंतर D जो आहे तो अगेन 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर F जो आहे तो 6 नंबरला आहे. इथे मग दिलाय V चा जो नंबर आहे तो 22 आहे, W जो आहे तो 23 आहे, U 21 नंबर, X 24 आणि Z 26. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की इथे -4 जर तुम्ही केलं म्हणजे पहिल्या ग्रुपमधून -4 करून दुसरा ग्रुप तुम्ही आयडेंटिफाय केला आणि तुम्ही म्हटले की आपण सेम रिलेशन इथे यूज करूयात -4चं. तर ते आपण करून बघूयात. ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. 22 - 4 तुम्हाला 18 मिळेल. त्याच्यानंतर 23 - 4 तुम्हाला 19 मिळेल. 21 - 4 ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला 17 हे आन्सर मिळेल. इथे तुम्हाला 20 मिळेल आणि इथे 22 मिळेल. त्यांचे जे रिस्पेक्टिव्ह अल्फाबेट आहेत ते आपण लिहून घेऊयात. 18 नंबरला R हे अल्फाबेट येतं. 19 नंबर जो आहे तो S अल्फाबेट साठी आहे. त्याच्यानंतर 17 नंबर जो आहे तो Q अल्फाबेट साठी आहे. 20 नंबर हा T अल्फाबेट साठी आहे. 22 हा V अल्फाबेट साठी आहे. तर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन आपल्याला दिलाय का, RSQTV? तर नाही, ऑप्शन मध्ये आपल्याला हा ग्रुप दिलेला नाहीये. तर आपण हे रिलेशन इथे यूज नाही करू शकत. आपल्याला वेगळ्या प्रकारचं रिलेशन वापरायचं इथे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेजारच्या 2 अल्फाबेट मधले काय रिलेशन आहे ते इथे वापरूयात. आता 6 आणि 7 मध्ये +1चं रिलेशन आहे. 6
plus 1, 7. 7 minus 2 is 5. 5 plus 3 is 8. And 8 plus 2 is equal to 10. आता या केसमध्ये बी आणि सी च्या बाबतीत पण तेच रिलेशन आहे. प्लस 1, 3 minus 2, 1. इथे परत प्लस 3 आणि परत इथे प्लस 2. इथे पण तेच रिलेशन आहे. प्लस 1, त्यानंतर मायनस 2, त्यानंतर प्लस 3 आणि शेवटी प्लस 2. ठीक आहे. मग आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये हे रिलेशन प्रेझेंट असेल. ज्याच्या पहिल्या 2 अल्फाबेटमध्ये प्लस 1, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये मायनस 2चं रिलेशनशिप, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये प्लस 3चं आणि चौथ्या आणि पाचव्यामध्ये प्लस 2चं रिलेशनशिप. तर आपण जर ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला इथे दिसतंय की ऑप्शन डी जो आहे OPNQS त्याच्यामध्ये या टाईपचं रिलेशनशिप आहे. O प्लस 1 P असेल. P आणि N मध्ये -2 म्हणजे P च्या अगोदर 2 घरं N आहे. त्यानंतर N आणि Q मध्ये प्लस 3चं रिलेशन आहे आणि Q आणि S मध्ये प्लस 2चं रिलेशन आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य पर्याय असणार आहे. फाइंड द ऑड वर्ड, वेगळा शब्द शोधा. तर आपल्याला या MCQ मध्ये ऑप्शन्स दिले आहेत. ऑप्शन ए गाझियाबाद, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी गोरखपूर आणि ऑप्शन डी बागलपूर. तर आपल्याला हे चारही जे ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित पाहायचे. त्याच्यामध्ये काय सिमिलरिटी आहे, काय रिलेशनशिप आहे ते आपण आयडेंटिफाय करायचं आणि त्याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आपण याच्यामधून आयडेंटिफाय करायचं. तर मित्रांनो आपण पाहू शकता गाझियाबाद झालं, वाराणसी झालं, गोरखपूर झालं आणि बागलपूर झालं, हे शहरांचे नावं आहेत. आणि हे शहरं जे आहेत त्याच्यापैकी 3 जे शहरं आहेत गाझियाबाद, वाराणसी आणि गोरखपूर, हे 3 शहरं उत्तर प्रदेश या स्टेटमध्ये किंवा या राज्यामध्ये आहेत. आणि चौथं जे दिलेलं शहर आहे बागलपूर, हे शहर बिहार या राज्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या ऑप्शन मध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन डी बागलपूर, की जे बिहार राज्यात आहे. आणि उर्वरित सगळे जे आहेत गाझियाबाद, वाराणसी, गोरखपूर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड पेअर, वेगळी जोडी शोधा. याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेत लाईट हेवी, क्राईम ब्लेम, शॉर्ट लॉंग, मॅन वुमन. जर ऑप्शन मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला ऑप्शन जे आहे ते विरुद्धार्थी शब्दांचे ऑप्शन दिले आहेत, म्हणजे अँटोनिम्स आपल्याला दिलेले आहेत. जसं की मॅन वुमन असेल हे एक अँटोनिम आहे, शॉर्ट लॉंग हे एक अँटोनिम आहे, लाईट हेवी म्हणजे हलका आणि जड हे एकमेकांचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बी जो ऑप्शन आहे क्राईम आणि ब्लेम हे एकमेकांचा विरुद्धार्थी शब्द नाही, म्हणजे गुन्हा आणि दोष हे एकमेकांना विरुद्ध नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये असणारी जी ऑड पेअर आहे ती ऑप्शन बी गुन्हा, दोष, क्राईम, ब्लेम ही असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी क्राईम ब्लेम किंवा गुन्हा दोष. ठीक आहे. आपण काय केलंय, आपण या क्वेश्चन मध्ये सगळे ऑप्शन पाहिले. ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की इथे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनिम्स दिलेले आहेत. आपण अशी जोडी निवडली की ज्याच्यामध्ये अँटोनिम किंवा हे विरुद्धार्थी शब्दाचं रिलेशन नसेल, तर आपल्याला ती जोडी म्हणजे क्राईम ब्लेम ही मिळाली. ठीक आहे. त्याच्यावरून आपण ऑप्शन करेक्ट हा शोधलेला आहे. चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात आता. फाइंड द ऑड पेअर, वेगळी जोडी शोधा. आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत AZ, BY, CX, DV हे 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये वेगळी जोडी शोधण्यासाठी जसं मी तुम्हाला अॅनालॉजीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अल्फाबेट्स जे आहेत ते आपण 1 to 26 जर काउंट केले तर प्रत्येक अल्फाबेटला एक वेगळी पोझिशन आपण देऊ शकतो. ए ला जर आपण 1 दिला तर आपण Z पर्यंत जाऊ तर 26 नंबर देऊ शकतो. आता तेच नंबर आपल्याला इथे मेन्शन करावे लागतील. ठीक आहे. तर ए च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ए फर्स्ट नंबरला आहे म्हणून 1, Z हा 26 नंबरला आहे म्हणजे 26 नंबरला आहे, B 2 नंबरला येतो, त्याच्यानंतर Y हा 25 नंबरला येतो. नंतर जर आपण C च्या बाबतीत पाहिलं तर C हा 3 नंबरला येणार आहे. नंतर X जो आहे तो 24 नंबरला येतो म्हणजे 24 नंबरला येतो. D 4 नंबरला येतो आणि V जो आहे तो 22 म्हणजेच 22 नंबरला येतो. तर आपण सुरुवातीला काय केलं, यांचे नंबर्स आपण इथे दिले. त्याच्यानंतर आपण काय करूयात, आता ज्यावेळेस आपण ह्या जोडीमध्ये या पोझिशन्सची म्हणजे 1 + 26 यांची ऍडिशन किंवा बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला 27 आन्सर येतं.
2 आणि 25 ची बेरीज केल्यानंतर आपला 27च येईल. सी आणि एक्स 3 आणि 24 ची पण बेरीज म्हणजेच ऍडिशन ही 27 येते. त्यानंतर 4 आणि 22 ची जर ऍडिशन केली तर ती 26 येते. म्हणजे आपल्याला इथं दिसतंय की एक रिलेशन आपण इस्टॅब्लिश केलं. त्या रिलेशन मध्ये आपल्याला ह्या 3 ऑप्शन मध्ये 27 27 27 हे आन्सर मिळालं, कारण आपण त्यांच्या पोझिशनची ऍडिशन म्हणजेच बेरीज केली. पण चौथ्या जोडीच्या बाबतीत काय झालं, ती जी ऍडिशन आहे ती 26 आली, म्हणजे ही ऍडिशन ह्या 27 पेक्षा वेगळी आहे. म्हणून डीव्ही ही जी जोडी आहे ती याच्यामध्ये वेगळी असणार आहे. दिस पेअर विल बी ऑड पेअर अमंग द गिवन ऑप्शन्स. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे समजलंय तुम्हाला. याच्यासाठी तुम्हाला ह्या पोझिशन्स माहिती पाहिजेत. तुम्ही स्वतःही या पोझिशन्स पेपरवरती लिहून त्याची प्रॅक्टिस करू शकता. एक्झाम मध्ये तुम्हाला ह्या पोझिशन्स बऱ्याचशा टॉपिक मध्ये रिक्वायर्ड असतात. चला पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात. फाइंड द ऑड लेटर ग्रुप. वेगळा संच शोधा. याच्यामध्ये आपल्याला 4 संच दिलेत, 4 ग्रुप दिलेत लेटर्सचे. ते आहेत ऑप्शन ए DFH, ऑप्शन बी JLN, ऑप्शन सी PRT आणि ऑप्शन डी VWX. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण मागच्याच क्वेश्चन मध्ये यांना नंबरिंग केली होती, तसेच नंबर किंवा तशाच पोझिशन आपण यांच्या इथे पहिले लिहून घेऊ. त्याच्यावरनं आपण एक रिलेशन शोधण्याचा प्रयत्न करू आणि ज्या जोडीमध्ये किंवा ज्या ग्रुपमध्ये हे रिलेशन वेगळं असेल तो ग्रुप या ऑप्शन्स मध्ये ऑड असेल किंवा वेगळा असेल. तर डीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर डी ला 4 नंबर येईल, एफ ला 6 नंबर, एच जो आहे त्याची पोझिशन अल्फाबेटिकल सिरीज मध्ये 8 आहे. त्याच्यानंतर जे 10 नंबरला आहे, एल जो आहे तो 12 म्हणजेच 12 नंबरला, एन हा 14 म्हणजे 14 नंबरला आहे. त्याच्यानंतर PRT मध्ये पी जो आहे तो 16 नंबरला आहे, आर हा 18 नंबरला असतो, त्याच्यानंतर टी हा 20 नंबरला आहे. व्हीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 22, डब्ल्यू 23 आणि एक्स जो आहे तो 24 नंबरला आहे. तर आपण या पोझिशन्स मध्ये असणारं रिलेशन पहिले शोधूयात. तर सुरुवातीला डी आणि एफ 4 आणि 6 याच्यामध्ये 4 मध्ये जर तुम्ही 2 ऍड केला तर तुम्हाला 6 मिळेल. 6 मध्ये अगेन 2 ऍड केला तर तुम्हाला 8 मिळेल. ह्या ग्रुपच्या बाबतीत जर आपण पाहिलं JLN च्या बाबतीत तर इथेही सेम तुम्हाला +2 जर केला तुम्ही, जे ची 10th पोझिशन आहे त्याच्यामध्ये +2 केला तुम्हाला 12 मिळेल. एल ची 12th पोझिशन आहे, परत +2 करा तुम्हाला 14 मिळेल. इथे PRT मध्ये पण तेच रिलेशन आहे, 16 + 2 18, 18 + 2 20. ठीक आहे. त्याच्यानंतर VWX मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला इथे तुम्हाला 22-23 मध्ये फक्त 1 चा डिफरन्स आहे, म्हणजे +1. 22 + 1 is 23. त्याच्यानंतर 23 + 1 is 24. तर आपण इथे पाहू शकतो की या पेअर मध्ये पहिल्या ज्या 3 पेअर्स आहेत त्याच्यामध्ये जे लेटर्स आहेत त्याच्यामध्ये +2 पोझिशनचा फरक आहे. पण चौथ्या पेअर मध्ये फक्त +1 याचाच फरक आहे. त्याच्यामुळे या ऑप्शन्स मध्ये करेक्ट आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन डी VWX हे आन्सर असणार आहे. ठीक आहे, समजलंय. मग आपण काही नाही केलं, आपण फक्त यांच्या पोझिशन लिहिल्या, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये असणाऱ्या जे रिलेशन आहे ते आपण इथे लिहिलंय. त्या रिलेशनवरनं आपण आयडेंटिफाय केलं की या चौथ्या जोडीमध्ये हे रिलेशन वेगळं आहे, म्हणून ही जोडी पण वेगळी असणार आहे. तर हे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड लेटर ग्रुप. वेगळा संच ओळखा. इथे आपल्याला ऑप्शन दिलेत NOPQ, ऑप्शन बी दिलाय JKLM, ऑप्शन सी दिलाय FGHI आणि ऑप्शन डी आहे ABCE. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं मागच्या काही एक्झाम्पल मध्ये यांचे नंबर्स लिहिले होते, यांच्या पोझिशन लिहिल्या होत्या, तसंच याच्यामध्ये आपण पोझिशन लिहूयात. एन जो आहे तो 14 नंबरला म्हणजे 14 नंबरला आहे. ओ ची जी पोझिशन आहे ती 15, P 16 नंबरला आहे, Q हा 17 नंबरला आहे. त्याच्यानंतर JKLM मध्ये अगेन 10, 11, 12, 13. त्याच्यानंतर FGHI मध्ये 6, 7, 8 आणि 9. ABCE मध्ये 1, 2, 3 आणि 5. तर आपण इथे पाहू शकतो 14, 15, 16, 17, 10, 11, 12, 13, 6, 7, 8, 9, 1, 2, 3, 5. तर इथे आपल्याला दिसतंय, स्पष्टच दिसतंय की ह्या ज्या ग्रुपमध्ये NOPQ असेल किंवा JKLM असेल किंवा
FGHI असेल, हे जे अल्फाबेट आले ते सलग आलेले आहेत. पण ही चौथी जोडी जी आहे त्याच्यामध्ये पहिले 3 तर सलग आले, पण त्याच्यामध्ये असणारं जे चौथं अल्फाबेट आहे ते एक स्किप करून आलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये डी असायला हवं, पण डी ऐवजी त्यांनी डायरेक्टली ई घेतलेलं आहे. म्हणजे इथं +2 एवढी पोझिशन ऍड केलेली आहे. बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये फक्त +1 ऍड केलेला आहे. +1 इथे पण +1 दिसतोय, पण या चौथ्या जोडीमधल्या तिसऱ्या आणि चौथ्या लेटरमध्ये +2 ऍड केलेला आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये ही जी जोडी आहे ABCE ही जोडी वेगळी आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, A, B, C आणि E. ठीक आहे, चला तर मग आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड लेटर ग्रुप, वेगळा संच शोधा. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन दिलेत. ऑप्शन ए ZYAB, ऑप्शन बी TSGH, ऑप्शन सी ONLM आणि ऑप्शन डी UTFH. तर आपण काय करूयात आता, ह्या ज्या जोड्या दिल्यात किंवा हे जे संच दिलेत ते आपण लिहून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या पोझिशन आहेत त्यांच्या रेस्पेक्टिव्ह पोझिशन इथे असाइन करूयात. काय जर आपण पाहिलं तर आपण Z26, Y25, A1, B2, त्याच्यानंतर पुढे T आहे 20, S19, G7, H8. ओच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 15, त्याच्यानंतर N 14 नंबरला आहे, L जो आहे तो 12 नंबरला आहे, M परत 13 नंबरला असेल, U जो आहे तो 21 नंबरला, T 20 नंबरला, F 6 नंबरला आणि H 8 नंबरला आहे. तर आपण इथे जर पॅटर्न ऑब्झर्व केला तर इथे काय, पहिल्या लेटरचा नंबर इथे 26 आहे, दुसऱ्या लेटरचा 25 आहे. याच्यामध्ये -1चा फरक आहे. म्हणजे Z कडनं Y कडे जाताना आपल्याला एक पोझिशन मागे जावं लागतं, म्हणजे -1. त्याच्यानंतर इथे जर आपण पाहिलं AB, इथे हे सलग अक्षर आले आहेत म्हणजे +1, -1 +1. इथे आपण पाहिलं TS मध्ये तर अगेन -1, 7 कडनं 8 कडे जाताना परत +1. ON मध्ये -1, 15 - 1 14 आणि इथे 12, 13, 12 आणि 13 मध्ये तुम्हाला इथे +1 करावं लागेल. आता इथे UT मध्ये -1 आहे, पण FH मध्ये +2चा फरक आहे. तर आपण इथे पाहू शकतो की पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये -1चा फरक आहे, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये +1चा फरक आहे. हा पॅटर्न इथेही रिपीट झालाय. ऑप्शन सी मध्ये पण हा पॅटर्न रिपीट झालाय, पण ऑप्शन डी मध्ये आपण जर पाहिलं तर -1 +2, इथे +2 आहे. म्हणजे ही जी जोडी आहे ती हा -1 +1चा जो रूल आहे बाकीच्या 3 जोड्या फॉलो करताय, पण ही जोडी किंवा हा जो ऑप्शन आहे, हा जो संच आहे, तो संच हा रूल फॉलो करत नाही. त्यामुळे याच्यामध्ये जो वेगळा ग्रुप आहे तो UTFH हा ग्रुप वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर ही ऑप्शन डी UTFH हे असणार आहे. मित्रांनो, प्रश्न आहे फाइंड द ऑड वन, वेगळी संख्या शोधा. तर याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे 1444, ऑप्शन बी आहे 1553, ऑप्शन सी आहे 8590 आणि ऑप्शन डी आहे 1984. तर आपल्याला या 4 ऑप्शन मध्ये कुठली गोष्ट कॉमन आहे ती पहिले आयडेंटिफाय करायची. नंतर ती गोष्ट आयडेंटिफाय करून आपल्याला याच्यामधून जो ऑप्शन वेगळा असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता, आपण सिंपली जर एक लॉजिक लावलं, जर आपण प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी पाहिलं तर युनिट प्लेस वरती ऑप्शन ए मध्ये 4 आहे, ऑप्शन बी मध्ये 3 आहे, ऑप्शन सी मध्ये 0 आहे आणि ऑप्शन डी मध्ये 4 म्हणजेच 4 आहे. तर आपल्याला एक माहिती आहे, ज्यावेळेस संख्येच्या युनिट स्थानी किंवा एकक स्थानी समसंख्या असते, उदाहरणार्थ 2 4 6 8 आणि 0, त्यावेळेस ती जी संख्या असते ती संख्या ही समसंख्या असते, त्याला आपण इव्हन नंबर असे म्हणतो. इन केस जर त्या संख्येच्या युनिट ठिकाणी किंवा एकक स्थानी जर 1 3 5 7 किंवा 9 अशा संख्या असतील, असे नंबर्स असतील, देन इन दॅट केस द नंबर इज गोइंग टू बी ऑड. तर आपण इथे पाहू शकतो, इथे ऑप्शन ए मध्ये, ऑप्शन सी मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये एकक स्थानी 4 0 आणि 4 आहे. मीन्स हे जे 3 नंबर आहेत हे इव्हन नंबर आहेत किंवा समसंख्या आहेत. त्याच्यानंतर ऑप्शन बी जो आहे त्याच्या युनिट प्लेसला 3 आहे, म्हणजे ही जी संख्या आहे ती ऑड संख्या आहे किंवा विषम संख्या आहे. तर या केसमध्ये
आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते ऑप्शन बी असणार आहे, कारण ही संख्या विषम आहे, ऑड आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1553. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय फाइंड द ऑड वन, वेगळी संख्या शोधा. ऑप्शन्स दिलेत आपल्याला 456 ऑप्शन ए, ऑप्शन बी इज 234, ऑप्शन सी इज 123 आणि ऑप्शन डी आहे 311. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये पाहू शकतो, जसं आपण मागच्या प्रश्नामध्ये एक लॉजिक यूज केलं होतं सम आणि विषम संख्येचं, तसं या ठिकाणी जरी आपण ते लॉजिक यूज केलं तर फक्त इथे दोन आपल्याला समसंख्या आणि दोन विषम संख्या दिसत आहे आणि आपल्याला याच्यामधून फक्त एकच ऑप्शन निवडायचा आहे. तर आपण दुसरं लॉजिक इथे यूज करू शकतो. आपण जर या नंबरकडे पाहिलं तर 4 5 6 2 3 4 1 2 3, म्हणजे प्रत्येक दुसरा जो डिजिट आहे तो 1 ने वाढतोय. 4 नंतर 4 अधिक 1 5, 5 अधिक 1 6, 2 + 1 3, 3 + 1 4, 1 + 2 1 + 1 2 आणि 2 + 1 3. आणि इथे जर पाहिलं तर 3 1 1 आहे, म्हणजे 3 - 2 झालाय आणि पुढे -1 झालाय. म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो 3 1 1 फॉलो करत नाही. +1 आणि +1 चा पॅटर्न. जसा 4 होता 4 + 1 5, 5 + 1 6, जसं 2 होता 2 + 1 3, 3 + 1 4, 1 2 3 होता 1 + 1 2 आणि 2 + 1 3. त्या पद्धतीने 3 1 1 हा सेम जो पॅटर्न आहे तो फॉलो करत नाही, म्हणून हा ऑप्शन वेगळा आहे, हे याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, समजलंय? मग चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड ग्रुप, वेगळा संच शोधा. इथे आपल्याला संच दिले आहेत चार ग्रुप दिले आहेत. त्या 4 ग्रुप्स मधून तुम्हाला करेक्ट आन्सर इथे चूज करायचंय. ऑप्शन ए आहे 25 50 56, ऑप्शन बी इज 20 40 46, ऑप्शन सी इज 18 36 40 आणि ऑप्शन डी इज 12 24 30. तर आपण इथे एक पॅटर्न पाहू शकतो. तर याच्यामध्ये असणारा जो पॅटर्न आहे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो की जो पहिला नंबर आहे, जसं इथे दिलंय 25 नंतर दिलंय 50, म्हणजे हा 2 टाइम्स होतोय, म्हणजे हा दुप्पट होतोय. आणि तिसऱ्या नंबरकडे जाताना इथं तुम्हाला +6 ऍड करावं लागतात दुसऱ्या नंबरमध्ये. तर या केसमध्ये जर पाहिलं तर 20 to 40 म्हणजे इथंही दुप्पट झालाय. त्याच्यानंतर 6 ऍड करून इथे 46 म्हणजे 46 झालंय. तर या केसमध्ये 18 × 2 36 आणि 36 +6 जर आपण केलं तर 42 आन्सर यायला पाहिजे, आपला 42 आन्सर यायला पाहिजे, पण इथे 40 दिलेला आहे. या केसमध्ये जर पाहिलं आपण 12 × 2 इज 24 and 24 + 6 इज 30. तर इथे ऑप्शन डी मध्ये, ऑप्शन बी मध्ये आणि ऑप्शन ए मध्ये तीनही ठिकाणी हा जो पॅटर्न आहे तो फॉलो केलेला आहे, पण ऑप्शन सी मध्ये द पॅटर्न इज नॉट फॉलोड. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, की जो वेगळा ग्रुप या सगळ्या ऑप्शन्स मध्ये आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. आपल्याला पुढचा प्रश्न दिलाय फाइंड द ऑड ग्रुप. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेत. आपल्याला दिसत आहे ऑप्शन ए इज JKL, ऑप्शन बी GHI, ऑप्शन सी OPQ अँड ऑप्शन डी ILT. तर आपल्याला इथे वेगळा असणारा संच किंवा ग्रुप आयडेंटिफाय करायला सांगितलंय. तर मित्रांनो, ज्या वेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल त्या वेळेस तुम्हाला त्या अल्फाबेटिकल सिरीज मधल्या ज्या पोझिशन आहेत, इंग्रजी वर्णमालेमधल्या ज्या स्थिती आहेत या अक्षरांच्या, त्या तुम्हाला माहिती हव्यात. तर आपण मागच्याही काही लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आणि आता आपण परतही हेच पाहतोय. तर JKL च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर J हा 10 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. K च्या बाबतीत हा 11 नंबरला आहे. L हा 12 नंबर म्हणजे 12 नंबरला आहे. त्याच्यानंतर GHI हे जर पाहिलं तर G7 H 8 नंबरला आणि I हा 9 नंबरला आहे. OPQ च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 15 16 आणि 17 नंबरला OPQ आहे. ILT च्या बाबतीत जर पाहिलं आपण I 9 नंबरला आहे, L जो आहे तो 12 नंबरला आहे आणि T जो आहे तो 20 नंबरला आहे. ठीक आहे, तर आपण इथे जर पाहिलं तर JKL मध्ये 10 आणि 11 मध्ये आणि 11 12 मध्ये +1 हे रिलेशन आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही 10 मध्ये 1 ऍड करता त्यावेळेस तुम्हाला 11 मिळतो, 11 मध्ये 1 ऍड करा 12 मिळतो. त्याच्यानुसार JKL म्हणजे हे सलग अल्फाबेट तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर GHI मध्ये तिथे पण सेमच आहे, तुम्हाला इथेही सलग अल्फाबेट दिलेले आहेत. OPQ च्या बाबतीत पण तोच रूल फॉलो होतोय +1. पण ILT च्या बाबतीत तुम्ही जर पाहिलं तर 9 मध्ये तुम्ही ज्यावेळेस 3 ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 12 मिळेल आणि 12 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 8 ऍड कराल त्यावेळेस तुम्हाला 20 मिळेल.
सो आपला जो युजुअल पॅटर्न आहे तो काय आहे, पहिला जो अल्फाबेट आहे त्याच्यामध्ये +1 करा, पुढचा अल्फाबेट घ्या, त्याच्यानंतर परत पुढच्या अल्फाबेटसाठी तुम्हाला इथे +1 करावं लागेल आणि +1 केल्यानंतर तुम्हाला पुढचा अल्फाबेट मिळेल. पण या केसमध्ये काय होतंय, +3 करावं लागतंय आणि +8 करावं लागतंय. म्हणजे हा जो +1 चा पॅटर्न आहे तो ILT सोडता बाकीचे सगळे संच फॉलो करताय. म्हणून ऑप्शन डी ILT जो आहे याच्यामध्ये वेगळा असणार आहे, कारण हा युजुअल पॅटर्न फॉलो करत नाही. म्हणून ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. फाइंड द ऑड ग्रुप वेगळा संच शोधा. याच्यामध्ये तुम्हाला संच दिलेत किंवा ग्रुप्स दिलेत RTVX, NPRT, GHJL, MOQS. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे जर पाहिलं मागच्या एक्झाम्पल प्रमाणे आपल्याला इथे पहिले या अल्फाबेटच्या किंवा या अक्षरांच्या अल्फाबेटिकल सिरीज मध्ये असणाऱ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पहिले तुम्हाला इथे डिनोट कराव्या लागतील. RTVX मध्ये जर आपण पाहिलं तर R जो आहे तो 18 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. T हा 20 नंबरला आहे. V च्या बाबतीत जर आपण पाहिलं तर हा 22 नंबरचा अल्फाबेट आहे आणि X हा 24 नंबरचा अल्फाबेट आहे. NPRT मध्ये जर पाहिलं आपण तर 14, 16, त्याच्यानंतर 18 आणि 20 नंबरचे हे अल्फाबेट आहे. GHJL मध्ये जर आपण पाहिलं तर G 7 नंबरला आहे, H हा 8 नंबरला येतो, J हा 10 नंबरला असतो आणि L हा 12 म्हणजेच 12 नंबरला आहे. MOQS मध्ये जर आपण तेच पोझिशन जर घेतल्या तर 13 नंबरला M आहे, O 15 नंबरला आहे, Q 17 म्हणजे 17 नंबरला आहे आणि that of S is at 19 नंबर. आता या केसमध्ये जर आपण पाहिलं, आपण एक पॅटर्न बघूयात कुठला कुठला पॅटर्न फॉलो होतो याच्यामध्ये. तर 18 + 18 + 2 is 20, 20 + 2 is 22 आणि 22 + 2 is 24. म्हणजे प्रत्येक ठिकाणी इथे +2 ची ऍडिशन आहे. या केसमध्ये जर आपण पाहिलं तर सेम रूल इथेही फॉलो होतोय, +2 आणि +2 चा. GHJL मध्ये जरी तुम्ही पाहिलं तरी इथे तुम्हाला 7 + 1 मग 8 मिळेल तुम्हाला, 8 + 2 तुम्हाला 10 मिळेल आणि 10 + 2 तुम्हाला 12 म्हणजे 12 मिळेल. ते जर आपण MOQS मध्ये पाहिलं तर इथे तुम्हाला अगेन +2 चा पॅटर्न फॉलो केलेला दिसेल. 13 + 2 is 15 + 2 is 17 + 2 is 19. त्याच्यामुळे या 3 केसमध्ये जर आपण पाहिलं तर +2 आणि +2 हा पॅटर्न जो आहे तो फॉलो केलाय. बट GHJL मध्ये तो पॅटर्न इथे फॉलो करण्यात आलेला नाहीये. इथे +1 +2 हा पॅटर्न फॉलो केलाय. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे GHJL, कारण हा युजुअल पॅटर्न फॉलो करत नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी GHJL. ठीक आहे मित्रांनो, समजलंय मग? तर पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता. फाइंड द ऑड ग्रुप वेगळी संख्या शोधा. आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. तर पहिली संख्या आहे इथे 4867 म्हणजे 4867. नंतर आहे 5555 5555. पुढचा आहे 6243 म्हणजे 6243 आणि चौथा आहे 6655 म्हणजे 6655. तर आपल्याला इथे वेगळा अंक शोधायचा आहे किंवा वेगळा नंबर शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला काहीतरी इथे लॉजिक यूज करणं गरजेचं आहे. तर ऑड इव्हनच्या बाबतीत जर पाहिलं आपण, सम विषमच्या बाबतीत जर पाहिलं तर ह्या सगळ्याच विषम संख्या आहेत. त्याच्यामुळे सम विषमचा जो रूल आहे तो आपण इथे अप्लाय नाही करू शकत. पण आपण डिव्हिजिबिलिटीचे रूल इथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे, आपण चेक करूयात. आपण इथे जर पाहिलं तर सगळ्यात सोपं आपल्याला 5555 दिसतं, म्हणजे हा 5 ने डिव्हिजिबल आहे. कारण आपण जर यांच्या डिजिटची जर बेरीज केली, 5 + 5 + 5 + 5 जर आपण केलं तर आपल्याला जे आन्सर येतं ते 20 आन्सर येतं. या केसमध्ये जर आपण पाहिलं 4867, तर याच्यामध्ये 4 + 8 + 6 + 7 तुम्हाला 25 आन्सर मिळेल. त्याच्यानंतर 6243 याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 6243च्या बाबतीत तर याच्या असणाऱ्या रेस्पेक्टिव्ह डिजिटची जी ऍडिशन आहे ती 15 म्हणजेच 15 येते. 6 + 2 + 4 + 3 आणि 6655 या केसमध्ये जर आपण पाहिलं तर याची जी ऍडिशन आहे ती 22 येते. मग डिव्हिजिबिलिटीचा जो रूल आहे, ज्यावेळेस ऍडिशन ही 5 ने डिव्हिजिबल असते त्यावेळेस तो जो नंबर आहे तो
5 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल असतो. तर या केसमध्ये आपण पाहिलं 25 ला आपण 5 ने डिवाइड करू शकतो, 5 ने भाग देऊ शकतो, त्याच्यामध्ये काहीही बाकी उरणार नाही. 20च्या बाबतीत पण आपण 5 ने याला डिवाइड करू शकतो विदाउट रिमाइंडर. 15च्या बाबतीत सुद्धा आपण याला 5 ने डिवाइड करू शकतो, ज्याच्यामध्ये बाकी शून्य राहील. पण 22ला आपण 5 ने पूर्ण भाग देऊ शकत नाही. म्हणून या क्वेश्चन मध्ये ऑप्शन डी जो आहे तो वेगळा असणार आहे, कारण त्याला 5 ने भाग देता येत नाही पूर्णतः. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे फाइंड द ऑड पेअर. आता इथे आपल्याला वेगळी जोडी शोधायची आहे. इथे आपल्याला 4 जोड्या दिल्या आहेत, 5 21 29 45 71 87 आणि 48 68. 5 21 29 45 71 87 आणि 48 68. तर आपल्याला या जोड्यांमधलं काहीतरी रिलेशन माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण पहिले लिहून घेऊयात 5 आणि 21. जर आपण इथे पाहिलं तर 5 मध्ये आपण जर 16 ऍड केला तर तुम्हाला 21 मिळेल. ठीक आहे. आता दुसरी जी जोडी आहे 29 45, याच्यामध्ये पण तुम्ही जर 29 प्लस 16 केलं तर तुम्हाला 45 मिळेल. त्याच्यानंतर पुढची आहे 71 87. 71 87च्या बाबतीत सेम रूल फॉलो होतोय का? तर हो. तुम्ही जर 16 याच्यामध्ये ऍड केले तर तुम्हाला 87 हे आन्सर मिळेल. पण 48 68च्या बाबतीत काय? 48 68च्या बाबतीत काय होतंय? इथे तुम्हाला 20 ऍड करावे लागतील, तेव्हा कुठे तुम्हाला 68 हे आन्सर मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं मग योग्य उत्तर असणार आहे 48 68, कारण हा जो पॅटर्न आहे प्लस 16चा, हा पॅटर्न 48 68 फॉलो करत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी 48 68 किंवा 48 68. If in a certain code language Ramesh is written as HSEMAR, then how will create will be written in this language? तर मित्रांनो, कोडिंग डिकोडिंग मध्ये किंवा सांकेतिक भाषेच्या प्रश्नामध्ये तुम्हाला विशिष्ट नियम वापरून एखादा आपला रोजच्या वापरातला जो शब्द आहे तो दुसऱ्या सांकेतिक भाषेमध्ये त्या नियमानुसार लिहिलेला असतो, आणि आपल्याला ते नियम कुठले वापरलेले असावे हे शोधून आपल्याला एक शब्द दिला जातो आणि त्या नवीन शब्दाला आपण त्या भाषेनुसार लिहायचं असतं. तर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रमेशला HSEMAR असे लिहिले जाते, तर क्रिएटला त्या भाषेत कसे लिहिले जाईल? आपल्याला ऑप्शन्स इथे दिले आहेत. TEACRE, ETA ECR, ETA ERC, ETA CRE. चला मग मित्रांनो, पाहूया याचा आन्सर काय असेल. तर आपण इथे पाहू शकतो रमेश हा वर्ड असा लिहिला आहे 1 2 3 4 5 6 असे 6 जे लेटर्स आहेत त्या रमेश या वर्ड मध्ये आहे. आणि जर आपण कोड लँग्वेज मध्ये लिहिलेला वर्ड जर पाहिला रमेश, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की ते सुरुवातीलाच H लिहिलं आहे, म्हणजे शेवटचा रमेश मधला जो लेटर आहे, जे अक्षर आहे ते सुरुवातीला लिहिलं आहे, त्याच्यानंतर S लिहिलं आहे. अशा पद्धतीने हा उलट्या स्वरूपामध्ये शब्द इथे लिहिण्यात आलेला आहे, म्हणजे रिव्हर्स ऑर्डर इथे दिलेली आहे. तर आपण हाच नियम जर इथे वापरला, सुरुवातीचा शब्द पहिले लिहिला, त्याच्यानंतरचा दुसरा, त्याच्यानंतर 3 नंबरला, हे जर लॉजिक आपण इथे वापरलं तर आपण क्रिएट हा शब्द पण त्या कोड लँग्वेज मध्ये लिहू शकतो. तर आपण पहिले याला नंबर्स देऊन घेऊयात आणि आता सुरुवात करूयात. तर सुरुवातीला इथे ई येणार आहे, कारण शेवटचा अक्षर इथे 1 नंबरला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढे असणारे टी, त्याच्यानंतर असणारे ए, त्यानंतर येईल ई, नंतर असेल आर आणि शेवटी असेल सी. तर ETAERC हा ऑप्शन आपल्याला कुठे दिसतोय का ते पाहूयात. ETAERC ऑप्शन सी इथे दिलेला आहे, तो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपण फक्त काय केलंय, आपण रमेश हा वर्ड, ओरिजिनल रमेश वर्ड आणि सांकेतिक भाषेत लिहिला जाणारा वर्ड तो फक्त कम्पेअर केला. आपण त्या शब्दांची, त्या अक्षरांची मांडणी तिथे पाहिली आणि त्या मांडणीनुसार क्रिएट या शब्दाला तो नियम वापरून तो शब्द त्या सांकेतिक भाषेमध्ये लिहिला आणि आपल्याला योग्य उत्तर मिळालं. तर ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज ग्रेट इज written as Greta, then how will fight will be written in that code? ऑप्शन दिलेत आपल्याला FIGTH, FGITH, FGHT,
FITGH एका विशिष्ट कोड भाषेत ग्रेटला ग्रेटा असे लिहिले जाते, तर फाईटला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल? तर मित्रांनो, आपण पाहूया की याच्यामध्ये कुठले नियम वापरले गेलेले आहेत. तर आपण ग्रेटा लिहिलं, ग्रेटाला आपण नंबर्स देऊयात अक्षरांना 1 2 3 4 5. आता आपण इथे पाहू शकतो, इथे जी जो आहे तो ॲज इट इज 1 नंबरचा इथे आहे, त्याच्यानंतर आर आहे, नंतर ई 3 नंबर इथे घेतलेला आहे, टी जो आहे तो 5 नंबर 4 नंबरच्या ठिकाणी घेतलाय आणि ए 5 नंबरला शिफ्ट केलाय. म्हणजे फक्त या 2 अक्षरांच्या जागा इंटरचेंज इथे करण्यात आलेला आहे. तर आपण इथे पण हा पण 5 अक्षरी शब्द आहे, 1 2 3 4 5. तर हा पण लिहिताना सेम त्याच फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. पहिले एक अक्षर लिहिलं, त्याच्यानंतर दुसरं जे अक्षर आहे ते लिहिलं 2 नंबरचं, नंतर 3 नंबरचं अक्षर आपल्याला लिहायचंय जी, 5 नंबरचं अक्षर आपल्याला लिहावं लागेल ते म्हणजे टी. तर इथे 5 नंबरचं अक्षर आपण लिहिलं आणि शेवटी 4 नंबरचं म्हणजे एच हे अक्षर लिहिलं. म्हणजे आपण शेवटच्या 2 अक्षरांच्या ज्या जागा आहेत त्या फक्त इंटरचेंज केलेल्या आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. तर आपण इथे पाहू शकतो ऑप्शन ए जो आहे त्याच्यामध्ये FIGTH हा वर्ड इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ते FIGTH हे असणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढचा प्रश्न पाहूयात आता. If in a certain code language might is written as GHMTI, then how will earth be written in that code language? जर एका विशिष्ट कोड भाषेत माइटला GHMTI असे लिहिले जाते, तर अर्थला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल? तर आपण पहिले माइट आणि अर्थ आणि GHMTI हे लिहून घेऊयात. तर आपण या दोन्हीमध्ये प्रायमरी पाहू शकतो की जे अक्षर MIGTH हे सगळे अक्षर जे माइट मध्ये आहेत तेच सगळे अक्षर इथे कोडेड लँग्वेज मध्ये पण आहेत. म्हणजेच इथे फक्त या अक्षरांच्या जागा ज्या आहेत त्या एकमेकांशी एक्सचेंज केलेल्या आहेत. त्यासाठी आपण नंबर देऊयात 1 2 3 4 आणि 5. आता M जो आहे तो इथे 1, त्याच्यानंतर I इथे आहे 2, त्याच्यानंतर G इथे ठेवलाय, त्याच्यानंतर H इथे आणि T इथे ठेवलाय. म्हणजे 1 2 3 4 ही जी सिक्वेन्स होती 1 2 3 4 5 ती आता 3 4 1 5 2 अशी करण्यात आलेली आहे. तर सेम हीच गोष्ट आपण अर्थ या वर्ड सोबत पण करू शकतो. आता अर्थला आपण नंबर्स देऊन घेऊयात 1 2 3 4 आणि 5. तर आता आपण पहिले 3 नंबरचं जे अक्षर आहे ते घ्यायचंय ते म्हणजे आर. त्यानंतर आपल्याला 4 नंबरचं अक्षर घ्यायचंय ते म्हणजे टी. पुढे मग 1 नंबरचं ई घेणार आपण. त्यानंतर 5 आणि 2, 5 नंबरला एच आहे आणि 2 नंबरला ए आहे. तर आता RTEHA हा जो वर्ड आहे तो आपल्याला ऑप्शन मध्ये शोधावा लागणार आहे. तर आपण चेक करूयात ऑप्शन्स मध्ये कुठे आहे. ऑप्शन मध्ये ऑप्शन ए जो आहे RTEHA हा इथे योग्य पर्याय असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने आपण आन्सर्स पाहतोय. खूप सोपं आहे. कोडिंग डिकोडिंग फक्त दिसतं अवघड, पण जर तुम्ही ते रिलेशनशिप व्यवस्थित समजून घेतलं, व्यवस्थित तो पॅटर्न समजून घेतला, तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं खूप सोपी जातात. तर पुढे आहे नेक्स्ट क्वेश्चन. इफ इन a certain code language fresh is written as EQDRG, then how will blend be written in that code? जर एका विशिष्ट कोड भाषेत फ्रेशला EQDRG असे लिहिले जाते, तर ब्लेंडला त्या कोड भाषेमध्ये कसे लिहिले जाईल हे आपल्याला विचारलंय. तर इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत AKDMC, AKDCM, AKMDC आणि AKCMD. तर आपण पाहूयात. आता इथे आपण पाहतोय फ्रेश आणि EQDRG. तर आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय की इथले जे वर्ड्स, इथले जे अक्षर आहेत FRESH आणि इकडे जर पाहिलं तर EQDRG, तर या अक्षरांमध्ये बरेचसे काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. पहिले जे प्रश्न पाहिले आपण त्याच्यामध्ये फक्त त्यांच्या जागांमध्ये एक्सचेंज करण्यात आले होते,
पण याच्यामध्ये फक्त जागा नाही तर अक्षर सुद्धा इथे चेंज करण्यात आलेली आहेत. त्यासाठी आपण इथे जी इंग्रजी वर्णमाला आहे, इंग्लिश अल्फाबेट्स आहेत, त्यांच्या पोझिशन इथे कन्सिडर करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आपण या प्रत्येक अक्षरांच्या इंग्रजी अल्फाबेट मधील किंवा इंग्रजी वर्णमालेमधील ज्या पोझिशन आहेत, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येही बोललो होतो, त्या पोझिशन इथे लिहून घेऊयात. तर एफ जो आहे तो 6th पोझिशनला आहे, त्याच्यानंतर आर हा 18 पोझिशनला आहे, नंतर ई 5th पोझिशन म्हणजे 5व्या पोझिशनला असतो, एस हा 19 पोझिशनला आणि एच हा 8th पोझिशनला इंग्लिश अल्फाबेटमध्ये आहे. त्यानंतर आपण पुढे जर पाहिलं, ई आपल्याला माहिती होतं 5th पोझिशनला आहे, क्यू हा 17 म्हणजे 17व्या पोझिशनला, डी 4th पोझिशनला, आर 18व्या पोझिशनला आणि जी 7व्या पोझिशनला आहे. तर आपण या ज्या पोझिशन आहेत त्यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का ते आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. तर एफ जो आहे तो 6th नंबरला आहे, त्याच्यानंतर इथे ई 5th नंबरला आहे. तर आपण 6 आणि 5 मध्ये काही रिलेशन लागू शकतं का आपलं? तर हो, 6 - 1 जर केलं आपण तर 5 होऊ शकतं. त्यानंतर इथे आपण पुढचं जर पाहिलं 18 आणि 17, 18 आणि 17 याच्यामध्ये परत आपण -1 जर केलं तर 17 असा आन्सर येतं. म्हणजे 18 पोझिशनचं जे अल्फाबेट आहे त्याच्यामधून मागची एक पोझिशन जर आपण घेतली तर आपल्याला कोडेड लँग्वेज मधलं 17 नंबरचं अल्फाबेट मिळतंय. म्हणजे आर ची रिप्लेसमेंट आपल्याला क्यू मिळते. त्यानंतर ई च्या बाबतीत जर आपण पाहिलं तसंच तर ई मधून -1 केला, 5th पोझिशन मधून 1 वजा केला तर आपल्याला 4th पोझिशन मिळते की जी डी या अल्फाबेटची आहे. सेम आपण जर एस च्या बाबतीत पाहिलं तर एस हा 19 नंबरला म्हणजे 19 नंबरला आहे, -1 म्हणजे 18 आणि 18व्या पोझिशनला आर अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. त्याच्यानंतर राहिलं एचच्या बाबतीत पण तेच करण्यात आलं आहे, -1 करून इथे 7th नंबरचं जे लेटर आहे ते इथे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. तर हेच लॉजिक किंवा हेच रिलेशन आपण ब्लेंड या शब्दामध्ये पण यूज करू शकतो. आता यांच्या पोझिशन ज्या आहेत त्या आपण पहिले लिहून घेऊयात. बी 2nd पोझिशनला आहे, एल हा 12th पोझिशनला आहे, ई 5th पोझिशनला, एन 14th पोझिशनला आणि डी 4th पोझिशनला आहे. आता आपण ज्यावेळेस याचा कोडेड वर्ड लिहू त्यावेळेस आपल्याला प्रत्येक पोझिशन मधून -1 करावं लागेल आहे, -1 करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोडेड वर्ड मिळणार आहे. आता बी जो 2nd पोझिशनला आहे, -1 जर केला आपण तर ए हा अल्फाबेट तिथे येईल. त्याच्यानंतर 12 नंबरला जो एल आहे, 12 मध्ये -1 केल्यानंतर 11 नंबर आपल्याला इथे येईल. तसंच आपण 5 मध्ये -1 केल्यानंतर 4, त्याच्यानंतर 13 आणि त्याच्यानंतर 3 असे नंबर्स किंवा अशा पोझिशन्स आपल्याला मिळतात. तर पहिल्या नंबरला ए आपल्याला माहित आहे, 11th नंबरला के हे अल्फाबेट आहे, 4th नंबरला डी हे अल्फाबेट असून 13 नंबरला म्हणजे 13 नंबरला एम हे अल्फाबेट आहे आणि तेच 3 नंबरला सी हे अल्फाबेट आहे. म्हणजेच जो कोडेड वर्ड असणार आहे तो हा असणार आहे, AKDMC. तर आपण आता ऑप्शन्स मध्ये पाहूयात AKDMC कुठे दिले आहे. तर ऑप्शन ए जो आहे AKDMC तो आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए AKDMC. तर ब्लेंड हा वर्ड त्या कोड लँग्वेज मध्ये AKDMC असा लिहिला जाईल. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज नेम इज रिटन ॲज OYPA then how will team be coded in that language? जर एका विशिष्ट कोड भाषेत नेमला OYPA असे लिहिले जाते तर टीमला त्या कोडमध्ये कसे लिहिले जाईल? तर आपण सुरुवातीला ते अक्षर किंवा ते जे नेम्स आहेत ते लिहून घेऊयात. इथे आपण लिहिलंय नेम, त्याचं कोडेड वर्ड लिहिलंय OYPA, त्याच्यानंतर इथं टीम लिहिलंय. आता आपण मागच्या उदाहरणाप्रमाणे याला नंबरिंग करूयात. N 14 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे, M जो आहे तो 13 नंबरला आहे आणि E हा 5 नंबरला अल्फाबेटिकल सिरीज मध्ये आहे. O च्या बाबतीत तो 15 नंबरला आहे, Y 25 म्हणजेच 25 नंबरला, P 16 नंबरला असेल आणि A 1 नंबरला असेल. तर आपण आता याच्यामध्ये एक रिलेशन एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करूयात. N कडून जर O कडे गेलं तर
14 आणि 15 याच्यामध्ये आपला अधिक 1चा म्हणजे +1चा फरक आहे हे दिसतोय. त्याच्यानंतर आपण a कडनं y कडे जर गेलं तर इथे आपल्याला -2चा फरक दिसेल. कारण a च्या अगोदर -1 म्हटल्यानंतर सर्क्युलर रेफरन्समध्ये आपल्याला z येईल आणि z च्या अगोदरचा y इथे येईल. त्यानंतर M13 असेल आणि P16 असेल. या केसमध्ये आपण जर पाहिलं तर इथे +3 म्हणजेच 13 अधिक 3 16 होतात आणि इथे ई च्या बाबतीत जर पाहिलं आपण तर 5 वजा 4 बरोबर 1 म्हणजेच a इथे येईल. म्हणजे आपण जे रिलेशन इथे शोधलंय ते +1 त्याच्यानंतर -2 त्यानंतर +3 आणि -4 हे रिलेशन आपण इथे शोधलंय आणि तेच रिलेशन आपण टीम या वर्ड मध्ये लावणार आहोत. तर इथे आपण टीमचे जे नंबर्स आहेत म्हणजे टीम ला ज्या पोझिशन्स आहेत अल्फाबेटिकल सिरीज मध्ये त्या इथे लिहूयात. T20 नंबरला आहे, E 5 नंबरला आहे, A 1 नंबरला आहे आणि M जे लेटर आहे ते 13 नंबरला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पहिल्या अक्षराला +1 करायचं म्हणजे इथे 21 येईल. दुसऱ्या अक्षराला -2 करायचंय म्हणजे 5 - 2 3 येईल. तिसऱ्या अक्षराला आपल्याला +3 करायचं म्हणजे 1 + 3 इथे आपल्याला 4 लिहावं लागेल आणि जे चौथं अक्षर आहे त्याच्यातून -4 करायचंय म्हणजे आपल्याला इथे 9 लिहावं लागेल. ठीक आहे. तर मग आता 21 नंबरचं जे अल्फाबेट आहे ते U आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा अल्फाबेट C आहे, 4 नंबरचा अल्फाबेट D आहे आणि 9 नंबरचा अल्फाबेट हे I आहे. तर याच्यावरून आपण पाहू शकतो की UCDI हा ऑप्शन आपल्याकडे आहे की काय. तर UCDI हा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे. UCDI हे याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मेंटल ॲबिलिटी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील काही महत्त्वाचे MCQ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. असेच रेग्युलर व्हिडिओ पाहण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.